गडावर महायज्ञासाठी मी स्वतः जाऊन यांना परत घेऊन आले. सारं काही यथोचित पार पडलं, पण तरीही मन शांत नाही. मला माझ्याच मनाचा थांग लागत नाही. देवांना आता कशासाठी विरोध करू नये असं वाटू लागलं आहे. हे असे का होते आहे? म्हाळसा, 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 तू अशी का वागत आहेस? आजवर तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी दिसणारं प्रेम अचानक कुठे गेलं आहे? म्हाळसा, तू अशी वागत आहेस तेव्हा मला त्याचा जो त्रास होतो तो मी तुला काय सांगू? आपण आत्ता यावर नको बोलूयात. तू अशी एकांतात का गेली आहेस? ते मलाही ठाऊक नाही. मी निघालो आहे. तुला याआधी सांगितल्याप्रमाणे मला बानूची इच्छा पूर्ण करण्यासाठी जावं लागेल. आम्ही भृगु ऋषींच्या आश्रमास भेट देणार आहोत आणि त्यासाठी तुझा निरोप घ्यायला आलो आहे. म्हाळसा, यावर तुला काहीच बोलायचं नाही. म्हाळसा, असेच तुझे मौन राहिले तर माझे चित्त देखील थाऱ्यावर राहणार नाही. म्हाळसा, मला आत्ता या विषयावर काही बोलावंसं वाटत नाही. पण असं का? कारण त्याने काहीही साध्य होणार नाही. म्हाळसा, माझ्यावर हवं तर रागव तू, पण अशी वागू नकोस. मी कोणी परका नाहीये आणि मी देखील तुझ्यापासून दूर नाही राहू शकत. हे सत्य नाही. म्हाळसा, तुमच्या प्रस्थानाची तयारी झाली असेल. आपण आत्ता नको बोलूयात. आम्ही काही दिवसातच येऊ. काळजी घे. मला वाटलंच होतं की तुम्ही याल. असं काही घडलं की तुम्ही माझं सांत्वन करायला यायचं, पण आज त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही मला भेटायला आला आहात. आपण काय बोलूयात? म्हाळसा, तुमचं काय होत असेल ह्याची कल्पना आहे मला, परंतु काहीच दिवसांचा प्रश्न आहे. श्री खंडेराय परत येतील. देवी, मी यांच्या येण्याची प्रतीक्षा करणार नाही आणि यांनी तुमच्यावर दायित्व सोपवलं असेलच. मी एकटी आहे तर माझ्यासोबत राहण्याचं आणि बंधूंवर राज्यकारभारात लक्ष घालण्याचं. हो, तसं सांगूनच गेले आहेत ते. बरं झालं यांनीच तुम्हाला सांगितलं.
कारण मी इथे असेन असं नाही. म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात? ठाऊक नाही, पण तुमच्यावर अधिक दायित्व असेल. कारण हेही नसतील आणि कदाचित मीही नसेन. परंतु म्हाळसा, तुम्ही कुठं जायचं ठरवलं आहे? ठरवते आहे, पण मला ते तुम्हाला सांगता येणार नाही. कोणालाही सांगू नये असा विचार करते आहे. तुम्ही दुखावला गेला आहात, परंतु म्हणून तुम्ही असला कुठलाही निर्णय घेऊ नये. मी दुखावले नाही आणि कोणावर रागवलेही नाही. आणि मी कोणावर रागवू तर कशासाठी? देवी, आजवर जे झालं ते काहीतरी दिव्यच आहे. त्यामुळे मी आनंदीही नाही आणि दुःखी नाही. परंतु तुम्ही जर कुठे जाणार असाल तर मला तरी त्याची कल्पना द्यावी अशी माझी इच्छा आहे. देवी, मी जर तुम्हाला काही सांगितले नाही तर तुम्ही रागवू नका. कारण तुमचे आणि माझे नाते वेगळे आहे. मी आग्रह नाही करणार. तुम्ही काळजी घ्या. येते मी. आज माया बानूला मी आज सुखी बघितलं. इतक्या दिवसांनी तिच्या वाट्याला सुखाचं दिस आलं बघ. देव हायतच तसं दिल्याला सबूत पाळत्यात. बानूला सांगितलं होतं त्याप्रमाणे घेऊन गेलं का नाही वनामध्ये? आता माझा जीव कासावीस नाही व्हायचा. तुम्ही काय बी काळजी करू नका. आता समद चांगलं होणार आहे. एवढं समज झालं पर देवी काय बी बोलल्या नाही. तुला नको तवा नको ती कसं काय सुस्त गाय? म्या काय चुकीचं बोलले का? हे तत गडावर काय घडलंय हे कुणास बी ठाव आहे. जाताना देवी काय बी बोलल्या नाही असं होईल? अगं काय बी झालं तरी देव थांबलं का? बानूला घेऊन गेलं का नाही? हा का थांबलं? उगा काहीतरी बोलत जाऊ नगस. काय चांगलं चाललेलं असलं ना का ह्यांना चालतच नाही. हा तू ग बस. तुला काय कळतंय? हे अरे ये यार, भांडू नकासा. जाताना काही झालं नाही पर तत गेल्यावर देवी काय गप बसल्या असतील का? त्यासनी हे आवडलं असल. देव बानूसाठी हात वाड्यावर राहिलं तर समद्यासनी धाडलं हात. एवढं करून देव हात राहिलं म्हणून स्वतः आल्या आणि देवासनी घेऊन गेल्या नव का? शेवंते, तुझं खरं आहे. देवीसनी हे नाही आवडायचं. हा त्यांच्या माग नाही गेल्या म्हणजे झालं. अव ते देव बघत्याल की. तुम्ही कशा पाहिजे जीवाला घोर लावून घेतायसा. हा स्वतः बी सुखान नाही राहायचं आणि दुसऱ्याला बी दोन घास सुखानं खाऊ नाही द्यायचं. गंगे शेवंता म्हणती ते काही खोटं नाही. माया बानूच्या वाट्याला काय हाय हे देवासनीच ठाव. ए आजा, तू जीवाला गोर लावून घेऊ नकोस. अरे देव आहेत की बानू संग. हा हिला हात बसून बोलाय काय जातंय? तुम्ही काय बी काळजी करू नका जी. अगं काळजी करू नका असं म्हणून होतं का? बघू काय होतं ते. बानू आली की समज कळलंच. तीच म्हणतोय मी. तुमचं चालू दे, म्या पडतो आत. बर जा. सभी माते, परंतु माझ्याच मुळे श्री खंडेराय बानूच्या वाड्यावर राहायला गेले आणि पर्यायाने आपल्याला सोडून तिच्या बरोबर वनात गेले.